झोप किती महत्वाची बघा. झोपलोच नाही रात्रभर तर दुसऱ्या दिवशी थकवा येणार, कामात लक्ष कसं लागणार आहे. मग झोप का येत नसेल? मोस्ट ऑफ द टाइम्स असं होतं की आपलं मन शांत नसतं. आपण बेडवर झोपल्यावर पण आपल्या मनामध्ये विचार सुरू असतात आणि मन शांत होत नाही, मनातले विचार सुरू राहतात आणि मग आपल्याला झोप येत नाही. मेलॅटोनिन सिक्रिशन हे खूप आवश्यक आहे झोप येण्यासाठी. यासाठी काळोख हवा, लाईट कुठेही असेल तर मेलॅटोनिन सिक्रिशन होणार नाही. केळं घेऊ शकता, जायफळ दूध तर सगळ्यांनाच माहितीये, पायाला पादाभ्यंग करू शकता. पण त्याहूनही महत्वाचं आहे ते म्हणजे तुमचं डीप ब्रीदिंग. तुम्ही श्वासाचे व्यायाम करा. लांब श्वास घेणं आणि तो सोडणं, लोम अनुलोम, हे खूप महत्वाचं आहे की त्यामुळे सुद्धा तुम्हाला शांत झोप यायला मदत होत असते. त्याचबरोबर आपण असं बघतो की ब्राह्मी, शंखपुष्पी अशी वेगवेगळी औषधं आहेत की जी मेध्य आहेत की जी तुमच्या मनाला शांत करतात. त्यामुळे त्यांचंही सेवन जर तुम्ही केलं तर तुम्हाला शांत झोप येण्यासाठी मदत होऊ शकते. मन शांत करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. मन शांत असलं की झोप येणार आहे. आणि झोपेसाठी खास मंत्र आहे, या देवी सर्वभूतेषु निद्रा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. कॉन्सन्ट्रेशननी एकाग्रता करून शांत म्युझिक ऐकत हे आपण म्हटलं तर आपल्याला शांत झोप येण्यासाठी मदत होत असते. बदामाचं दूध सुद्धा तुम्ही घेऊ शकता की त्यामुळे सुद्धा शांत झोप यायला मदत होते.